वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. आपण पाहतो की देवगड टायटन्स विरोधामध्ये WSPL ओनर चॅम्पियन एक्झिबिशन अर्थात प्रेक्षणीय सापडा मैदानाच्या आतमध्ये आपण कव्हर करतोय. हो इथे पाहतो पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर पंच 1 मिनिट फक्त सापडा थांबा, स्कोर नाही इथे. कुलदीप पवार सर, 1 मिनिट थांबवा फक्त. आणि आपण पाहतो की एक्झिबिशन साबडा 8 षटकाचा असणार आहे. एक मिनिट थांबा. देवगड टायटन्स या सगळ्याला विनंती करतो की आपला 12 प्लेयर या ठिकाणी लावून द्या. लावून द्या त्वरित, साबडा थांबलेला आहे. कारण की इथे कोणताही खेळाडू आणि स्कोरर असताना आपण साबडा चालू केलाय. त्वरित या, त्वरित या. आणि WSPL ओनर चॅम्पियन देवगड टायटन्स सगळ्याला विनंती करतो आपला 12 प्लेयर कंपल्सरी त्वरित या, त्वरित या. स्ट्राईक वरती संग्राम सर असेल आणि नॉन स्ट्राईकला मिलिंद सरांना आपण पाहतो आणि पहिलं शेट टाकण्यासाठी WSPL ओनर चॅम्पियन सगळ्याकडून साबडा चालू होते. चला दोढाई पैसाला विनंती करतो की आपण आता साबडा त्वरित चालू करून घ्या. 8 षटकाचा एक्झिबिशन मॅच अर्थात हा साबडा मैदानाच्या आतमध्ये आपण कव्हर करत आहोत. पंच चालू करून घ्या, चला वेळ होतोय. WSPL ओनर चॅम्पियन म्हणजे डायमंड्स का टायटन्स, देवगड टायटन्स आहे ना. तर आपण पाहतो की एक सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. डीप लॉकअप मध्ये खेळायला सुंदर तडका सनसनी चौकार 4 धाब्यांसाठी. देवगड टायटन्सच्या सगळं मला वाटतं की चौकाराच्या सय्यड स्वतःचा अकाउंट तिथे ओपन केला. धाबांचा सरीकडे होतोय आणि एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते पहा.
मला वाटतं की नॉन स्ट्राईकला उभा असणारे मिलिंद सर यांच्यासाठी पारितोषिक आहे विजयजी भागवत यांच्याकडून प्रत्येक षटकारास 500 1,001 रुपयांचं पारितोषिक असेल. उंच उंच हवेमध्ये चेंडू होता, उंची मिळाली होती चेंडूला, लांबी हो ते पाहतो आपण सुटला झेल, खेळाडूला लागले कफा, परंतु आपण पाहतो की भाजपमध्ये तिथे एक चांगला फटका मैदानाच्या शॉटमध्ये खेळ होता आणि त्यानंतर हा ऐसे है हे सर होते आपण पाहतो की पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावपलकावरती बनवल्या तिथे धाबा 7 धाबा पहिला षटकाचा इथे खेळ संपला आणि त्यानंतर 7 धाबा इथे बनवल्या. चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे WSPL ओडर चॅम्पियनच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला होते सुरुवात.
जपानमध्ये जा, जपानमध्ये प्रचंड मोठं वेळेला महत्व आहे. जपानमध्ये अशी एकमेव घटना 40 वर्षात घडली, तिथे फक्त 3 सेकंद ट्रेन उशिरा धावली म्हणून तिथल्या सरकारनं तिथल्या जनतेची माफी मागितली की आमच्याकडनं चूक झाली, आमच्याकडनं 3 सेकंद ट्रेन उशिरा धावली. भारतात 2-2 दिवस गाड्या येत नाहीत, प्रवासी स्टँडवरती झोपलेले असतात. ही परिस्थिती जर आपल्याला बदलवायची असेल तर तुम्हाला वेळ वाचवणं गरजेचं आहे. जपानमध्ये पुशरमॅन नावाची जागा असते, तो स्टेशनवरती काय काम करतो, प्रवाशांना गाडीमध्ये ढकलण्याचं, रेल्वेमध्ये ढकलण्याचं कामकाज करतो. तुम्ही वेळेवरती कामावरती पोहोचावत. आपल्या इकडे दरवाजे लावले जातात, तुम्ही आतमध्ये येऊ नये म्हणून. ही परिस्थिती बदलवायची असेल तर तुम्हाला वेळ वाचवणं गरजेचंच आहे. वेळ कुणासाठी थांबली नाही, थांबणार नाही. षटक क्रमांक 3 सुरू होईल. तिसऱ्या षटकासाठी मात्र गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज धर्मवीर पुनिया गोलंदाजी करताना तुम्ही पाहता पहिला चेंडू इथे डॉट आलाय. धावपलिकावरती आपण नजर टाकणार आहोत. 17 धावा धावपलिकावरती आहेत. 8 षटकांची ही लढत, 8 षटकांचा सामना तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. एक चांगली मॅच तुम्ही पाहाल. कट करून दिलेला हा चेंडू क्षेत्ररक्षण तेवढ्याच ताकदीचं पाहायला मिळतं. खरं तर आयोजक कमिटीला विशेष करून धन्यवाद द्यावे लागतील. इथे जेवढ्या खेळाडूंनी फॉर्म भरले होते त्या सगळ्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. जे खेळाडू अनसोल्ड झाले होते त्या खेळाडूंसाठी देखील आपण शनिवार रविवार मात्र स्पर्धा आयोजित केली. त्यांची मात्र मेगा फायनल आपण खेळवली आणि आज पुन्हा एकदा एक नवीन संधी त्यांच्यासाठी मात्र उपलब्ध करून दिलेली आहेत. म्हणजे खेळाडूंसाठी मात्र चांगलं व्यासपीठ सातत्यपूर्ण आयोजक कमिटीकडनं मात्र या ठिकाणी जे पाहायला मिळतं त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळताना पाहायला मिळेल. धावपलिका एकीने वाढेल. 18 धावा धावपलिकावरती आहेत. विराट कोहलीचा जर्सी क्रमांक जर मित्रांनो पाहिला तर तोही 18च आहे. धावपलिकावरती धावा पाहिलं तर त्याही 18च आहेत. 18च क्रमांकाची विराट जर्सी का परिधान करतो, बराचसा इतिहास मी विराटचा सांगितला, परंतु 18 क्रमांकाच्या जर्सीच्या पाठीमागे फार मोठं भावनिक कारण आहे. यावेळेसचा चेंडू खोदून काढला जाईल मैदानाच्या मध्ये. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक सिंगल मिळते. धावपलक तिथे वाढताना जो पाहायला मिळेल. 19 धावा धावपलिकावरती ज्या लागल्या जातात. 18 डिसेंबर 2006 ला मात्र विराटच्या वडिलांचं निधन झालं आणि विराटच्या वडिलांच्या निधनाची गोष्ट ज्यावेळेस कळाली, आपल्या वडिलांची आठवण म्हणून मात्र विराट कोहली 18 क्रमांकाची जर्सी परिधान करतो. विराट आणि सचिन तेंडुलकर यांचं नातं देखील फार जवळचं आहे. तोही इतिहास मी तुम्हाला सांगितला होता मागच्या शनिवारी. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ज्यावेळेस सचिन तेंडुलकरनं निवृत्ती जाहीर केली त्यावेळेस मात्र विराटच्या गळ्यामध्ये असणारी जी चेन होती ती मात्र विराट कोहलीने मात्र सचिनला गिफ्ट केली होती आणि त्यावेळेस मात्र विराट सचिनला म्हणाला होता की तुझमे रब दिखता है. या गोष्टी फार महत्वाच्या असतात. फुल टॉस होता. पुढे सरसावत मात्र समोरच्या दिशेने मात्र चेंडू उडवलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तोपर्यंत केवळ आणि केवळ सिंगल. वन मोर सिंगल. धावपलिकावरती आपण जाऊ. धावपलिकावरती 20 धावा धावपलिकावरती तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. धावपलिकावरती जाऊ आपण. धावपलिकावरती ओव्हरची समाप्ती होते या ठिकाणी आणि 21 धावा धावपलिकावरती आहेत. आता मात्र मॅच मैदानाच्या मध्ये जरी प्रेक्षणीय असली तरी मात्र आता सगळे किल्ले एकत्र झालेले आहेत. हे फार महत्वाचं आहे. सगळ्या संघाचे जे ओनर आहेत 14 टीमचे ओनर, ते 14 टीमचे ओनर आता एकत्रित खेळत आहेत. इथून पाठीमागे ते मात्र एकमेकांच्या विरोधात होते, आता एकमेकांना सोबत घेऊन खेळत आहेत. मिलिंद पानसर यांच्या प्रत्येक षटकारासाठी मात्र या ठिकाणी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. विजय भागवत सरांकडनं प्रत्येक षटकारासाठी मात्र पारितोषिक ठेवलं गेलेलं आहे. आज मात्र मेगा फायनल आणि नक्कीच मोठं आकर्षण देखील या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला मोठी झळाळी मिळताना पाहायला मिळेल. अनेक मान्यवर मंडळी संध्याकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत. लोअर फुल टॉस होता. इथे मात्र फक्त दिशा दिली आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. शिवरायांची तळपती तलवार. धावा मिळाल्या 4. येतोय शानदार चौकार. चौकारानं धावपलक वाढणार आहे. धावपलिकावरती आपण पाहतो 25 धावा धावपलिकावरती या ठिकाणी मात्र ज्या लागलेल्या आहेत. इथे फक्त खेळाडूंसाठीच आकर्षण नाही तर लहान मुलांसाठी देखील आता पंडित नानांनी मात्र नक्कीच एक चांगला उपक्रम आणलेला आहे. या स्पर्धेला अजून मोठ्या उंचीवरती नेण्याचं कामकाज आमचे प्रकाश लोले सर असतील, पंडित नाना डोंगरे असतील, त्यांचं विशेष करून आम्ही कौतुक करतो आहोत. आणि
घनश्याम शर्मा यांच्याकडनं मात्र आबासाठी पारितोषिक आहे. जर विकेट घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. धावपलिकावरती जाऊयात आपण. धावपलिकावरती आमचे स्कोरर मित्र कळतील. 26 धावा धावपलिकावरती आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती परफेक्ट चेंडू येत नाहीत. एक सिंगल आहेत. इथे फक्त 30च्या आतमधले खेळाडूच नाही तर 40 प्लस असणारे खेळाडू देखील इथे मैदानावरती खेळतात. आणि क्रिकेटला कुठलंही वय नाही असं म्हटलं जातं मित्रांनो. कारण क्रिकेट हा प्रत्येकाच्या रक्तात भरलेला खेळ आहे. मानवाच्या रक्तात नसात भरलेला एकमेव खेळ. आणि त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट. क्रिकेटसाठी कुठलंही वय नसतं. खरं तर आजही मात्र 40 ओलांडल्यानंतर देखील हे खेळाडू काय कमालीचे खेळतात आपल्या संघासाठी हे देखील तुम्ही इथे पाहिलेलं आहे. धर्मवीर पुनियाजी यांना तुम्ही पाहतात. वय वर्ष 55 त्यांचं आहे. आणि 55व्या वर्षी देखील एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी मात्र तुम्हाला जे पाहायला मिळतं. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये देखील तुम्ही पाहाल. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. धावा तिथे मिळताना पाहायला मिळत आहेत. 55 वय वर्ष असलं तरी देखील पाहायला मिळत आहेत. तरुणांना लाजवेल असा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. खरं तर युवक कुणाला म्हणायचं आणि तरुण कुणाला म्हणायचं हा फार कळीचा मुद्दा आहे. परंतु ज्यांच्यामध्ये अजूनही काहीतरी करून दाखवण्याची कुवत आहे, त्यांच्या आशा पल्लवीत आहेत, त्यांना मात्र युवक म्हणावं. आणि इथे पाहायचं धावबाची संधी होती परंतु बाल बचे. धावपलिकावरती आपण जाऊ. धावपलिकावरती आपण नजर टाकणार आहोत. स्कोरर मित्र कळवतील षटकाची सांगता इथे होईल. आणि षटकाच्या सांगतेनंतर धावपलिकावरती 32 धावा धावपलिकावरती या ठिकाणी मात्र ज्या पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या सांगतेनंतर 32 धावा इथे मात्र तुम्ही पाहतात. अजूनही 4 षटकांचा खेळ मात्र शिल्लक आहे. बरोबर 4 षटकामध्ये किती बनवल्या जातील याकडे सगळ्यांच्या नजरा मात्र मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत. पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेलं आहेत. यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ बदलेल का हे देखील मात्र पाहावं लागेल. उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवतोय. मित्रांना सगळ्या खेळाडूंना विनंती असेल आपण जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचं आहे. एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये देखील मात्र एक चांगला खेळ, एक चांगलं क्रिकेट आम्हाला इथे मात्र पाहायला मिळतं. आकर्षक ट्रॉफीज या ठिकाणी मात्र तुम्ही पाहतात. आणि आज कोणता संघ आहे जो मात्र या चषकावरती आपलं सुवर्ण अक्षरानं नाव कोरेल. प्रत्येकाची नजर मात्र त्या ट्रॉफीवरती आहेत. आणि प्रथम क्रमांकाच्या चषकावरती कोणता संघ नाव कोरणार याकडे सगळ्यांच्या नजरा ज्या मात्र लागून आहेत. 8 फेब्रुवारी रोजी सुरू झालेली ही क्रिकेटची स्पर्धा आज खरं तर 9 मार्च आहे. तब्बल 1 महिना मात्र हा प्रवास खरं तर खूप खडतर होता. परंतु ही स्पर्धा उभी करत असताना एक मोठं नियोजन लागतं आणि त्या नियोजनासाठी मात्र ज्या सर्व संयोजक कार्यकर्त्यांनी मात्र फार मोठी मेहनत घेतली. त्या सगळ्या आयोजक टीमचं आम्ही मनापासून कौतुक करतो आहोत. एखादी मोठी स्पर्धा उभी राहत असताना एवढं सोपं नसतं की सगळ्या गोष्टी एकत्रित करणं. मोठा खेळ उभा करणं आणि त्यासाठी मात्र आरवी यांनी जर विकेट घेतली तर उमेश जाधव यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु पहिला चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार की षटकार काय आहे तिथे आता पंच कळवतील. पाहूयात काय तुषार सर. चौकार इथे मात्र पाहायला मिळतो आहे. चौकारानं धावपलक वाढणार आहे. 36 धावा 37 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला मात्र ज्या पाहायला मिळतील. सदोतीस धावा धावपलिकावरती. आरवीनं जर विकेट घेतली तर मात्र उमेश जाधव यांच्याकडनं 500 रुपयांचं प्राइज या ठिकाणी मात्र जे लागलं गेलेलं आहे. आरवीने जर विकेट घेतली तर मात्र मुक्तेश्वर यांच्याकडनं देखील 500 रुपयांचं पारितोषिक
या ठिकाणी मात्र जे लावलं गेलेलं आहे पारितोषिकांची प्रचंड मोठी खैरात या ठिकाणी होताना जे पाहायला मिळेल मैदानावरती वातावरण निर्मिती होताना पाहायला मिळते जणू काही ट्रेनचे आवाज आता मात्र इथे मैदानावरती घुमवायला लागलेले आहेत परत एकदा मोठा प्रहार चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार इथे येतोय शानदार षटकार षटकारानं धावफलक वाढणार आहे 43 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतात लो स्लोवर वन टाकलेला चेंडू पंचांकडे मोठा अपील गोलंदाज मोठा उत्साह होता गोलंदाजाकडे मोठं अपील केलं होतं लेग बाईच्या स्वरूपामध्ये मात्र पंचाने धाव कळवली तुषार सरांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य आहे कारण अपील फार मोठं होतं तुम्ही अपील करू शकता अपील 2 ठिकाणी केलं जातं एक म्हणजे क्रिकेटचं मैदान दुसरं म्हणजे न्यायालय क्रिकेटच्या मैदानावरती पंच अपील फेटाळतात न्यायालयामध्ये न्यायाधीश अपील फेटाळतात पंचांना अपील फेटाळलेलं आहे डॉट बॉल इथे तुम्हाला मैदानाच्या मध्ये मात्र जो पाहायला मिळतोय या षटकातले अजूनही काही चेंडू मात्र फेकायचे बाकी आहेत एक षटकार एक चौकार जरी आला असला तरी देखील कमबॅक आर्वीच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळत आहेत सुंदर चेंडू होता मैदानाच्या मध्ये षटकाची सांगता इथे होते पाच षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा धावपलिकावरती चला स्पीडअप करा 48 धावा आहेत धावपलिकावरती आपण पाहतो आहोत या माणसा कॅमेरा फिरवा एवढा नाही लय वेळ चाललं बाय अभय सिंग षटक क्रमांक 6 घेऊन गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार होताना तुम्हाला जो पाहायला मिळणार आहे 7व्या षटकाला या ठिकाणी मात्र जी सुरुवात प्रारंभ होताना तुम्हाला जो पाहायला मिळतोय पाहूयात या षटकामध्ये किती धावा येणार आहेत 48 धावा धावपलिकावरती आपण ज्या पाहतो आहोत क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं गेलंय जाळं पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये या ठिकाणी पसरवलं जाताना जे पाहायला मिळतं आहे पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा पंचांकडे मात्र हलकस अपील पूर्ण फेटाळलं जाईल एक सिंगल मैदानाच्या मध्ये जी मिळताना पाहायला मिळाली सिंगलनं धावपलक देखील इथे वाढताना पाहायला मिळतो 49 धावा धावपलिकावरती ज्या लागलेल्या आहेत 49 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतात खेळाडूंना विनंती असेल थोडंसं स्पीडअप आपण करणं गरजेचं आहे यावेळेस सुंदर चेंडू अलोंदी कार्पेट फटका खेळाय क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतो एक सिंगल तिथे मिळाली दुसऱ्या धावेसाठी मात्र केलेला हा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी ज्या मात्र पळून पूर्ण होताना पाहायला मिळते संघाचं अर्धशतक या ठिकाणी साजरं होतं 51 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत प्रथमतः फलंदाजी करत असताना देवगड हा संघ तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो यावेळेस परत एकदा मोठा प्रहार तिथे मैदानाच्या मध्ये केलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक मात्र काव कॉर्नरला चेंडू वरती आला आणि चेंडूचं कलेक्शन त्यानं मात्र तिथे केलं धावपलिकावरती वाढ होताना मात्र जी पाहायला मिळते आहे एक धाव फार महत्वाची असते मैदानावरती 52 धावा तुम्हाला मात्र ज्या पाहायला मिळतात थोडासा वेगळ्या पद्धतीने फटका खेळायचा होता डायरेक्ट हिट आणि तिथे मात्र फलंदाज धावबादच्या रूपानं बॅक टू द पॅव्हेलियन विकेटचं पतन
बाईक नाही म्हणते बघा हो सर माईक घ्या ताब्यात द्या माणसाने काय घेतलं बावन्न धावा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. न्यू बॅटर योगेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला असेल आणि ते फलंदाजाचा संपतो आहे खेळ. विकेटचं पतन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. धावपलिकावरती जाऊ आपण. चौकार आलाय आणि चौकाराच्या सहाय्याने धावपलक वाढेल. 56 धावा धावपलिकावरती. या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळतात षटकाची सांगता इथे होताना जी पाहायला मिळाली. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 धावा धावपलिकावरती. या ठिकाणी मात्र तुम्ही ज्या पाहत आहेत शेवटचे 2 षटक मात्र या ठिकाणी जे शिल्लक उर्वरित 2 षटकामध्ये अजून किती बनवल्या जातील हे मात्र या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे. थोडंसं स्पीडअप करा विनंती आहेत. यानंतर देखील अजून आपल्याला मॅचेस खेळवायच्या आहेत त्यामुळे विनंती असणार आहे आपण थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 7 ला आता सुरुवात होते आणि 7व्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सातव्या क्रमांकाच्या षटकाला प्रारंभ होतो आणि 7व्या क्रमांकाचं षटक घेऊन मात्र सुधीर पवार यांनी मात्र चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. सुधीर पवार गोलंदाजी करण्यासाठी मात्र या ठिकाणी सज्ज होतील. बघूया 7व्या षटकामध्ये काय कमाल तिथे मैदानाच्या आतमध्ये केली जाते. फलंदाज तयार आहेत. सुधीर पवार यांचा पहिला चेंडू डावखुऱ्या हातानं लो स्लोवर पण टाकलेला बॅकफुटला गेले आणि उडवला हा चेंडू स्क्वेअर लेगला सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनी चौका. चौकार येतो. चौकारानं धावपलक वाढतो. 60 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. फुल टॉस होता. मिड विकेटला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती केवळ आणि केवळ सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. सिंगलनं देखील धावपलक पुढे सरसावताना पाहायला मिळतो. 61 रन 61 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. एका धावेने मात्र धावपलकाला आकार देण्याचं कामकाज. खराब चेंडूंचा मात्र नक्कीच समाचार घ्यायचा. चांगल्या चेंडूंचा सन्मान करायचा. थोडासा कटर टाकण्याचा प्रयत्न होता. आउटस्विंग इनस्विंग करण्यामध्ये मात्र हा खेळाडू माहीर आहे आणि प्रत्येक चेंडू तुम्ही पाहतात वेगळ्या पद्धतीने फेकण्याचा प्रयत्न जो सातत्यपूर्ण राहिलेला आहे. क्रिकेटच्या मैदानावरती मात्र तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही तर तुमच्याकडे अचूक टप्पा देखील फार महत्त्वाचा असतो आणि त्या टप्प्यावरची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. पुन्हा एकदा डावा पाय पुढे टाकत फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही. सुधीर पवार यांनी जर विकेट घेतली तर मात्र RV यांच्याकडनं 500 रुपयांचं प्राइज या ठिकाणी मात्र जे आहे पारितोषिकांची प्रचंड मोठी खैरात इथं तुम्हाला होताना पाहायला मिळते आहे. आणि ते फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन.
आर्वी यांच्याकडनं मात्र या विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. न्यू बॅटर जय मैदानाच्या मध्ये येऊन दाखल आहेत. या षटकातला शेवटचा चेंडू काही कमाल करेल. डॉट बॉल. 7व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या मध्ये समाप्त झालं. 7 षटकांचा खेळ संपला आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलिकावरती 61 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांकडून ही पहा ओव्हर संपली. पहिलं षटक आपण पाहिलं होतं. खरं तर 7 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 21 धाब्यांवरती धावफलक पाहायला मिळाला. चौथ्या षटकामध्ये 32, 5व्या षटकामध्ये आपण पाहिलं 48, 6व्या षटकामध्ये 56 आणि 7वं षटक संपलंय 61 धावा. धावपलिकावरती मात्र तुम्हाला पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या मध्ये आता मार्गस्थ आहे. गोलंदाजी करण्यासाठी मात्र अभय सिंगनं चेंडू हातामध्ये घेतलाय. अभय सिंग शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहेत. यावेळेस मात्र पाहिजे बरीचशी उंची मिळाली, लांबी मिळताना पाहायला मिळत नाही. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सुंदर झेल तिथे टिपला आणि विकेटचं बदल लागले का पहा खेळाडूला. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. आहे. पंचांकडे मोठं अपील तिथे मात्र होताना जे पाहायला मिळालं. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल मिळाली. धावपलिका एकने वाढताना पाहायला मिळेल 62 धावा. धावपलिकावरती या ठिकाणी मात्र तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. प्रथमतः फलंदाजी करत असताना देवगड टायटन्स हा संघ तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतात. शेवटच्या षटक मात्र मैदानावरती मार्गस्थ 62 धावा धावपलिकावरती या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. फक्त दिशा दिली तिथे क्षेत्ररक्षक कुठलाच तैनात नाही. लॉंग लेगच्या दिशेने मात्र चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका.
धावफलकावरती आहेत. परत एकदा मोठा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. चेंडूचं कलेक्शन अतिशय सुरेख. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळेल. 67 धावा धावफलकावरती या ठिकाणी मात्र तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत. 67 धावा धावफलकावरती ज्या लागलेल्या आहेत. गोलंदाज इथे तयार. यावेळेस पाहायचं आहे तर मोठा प्रहार तिथे केलाय. क्षेत्ररक्षक धावतो तोपर्यंत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी सनी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांचा सनसनीत चौका. 71 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू आता या इनिंग मधला जो मात्र शिल्लक. पहिली इनिंग पहिला डाव संपला. कुटुंब काढल्या देवगड संघानं 71 धावा तर 72 धाव्यांचं टार्गेट WSPL ओनर चॅम्पियन संघासमोर. लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. कुठलाही वेळ घेऊ नका विनंती आहे. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. मैं निकला ओ गड्डी लेके
मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एकाला बाजूला आपण पाहतो स्ट्राईक वरती असेल. हो इथे पाहूयात पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये एक लाजबाब पाहायला मिळत होता. स्ट्राईक वरती प्रकाश राठोड असेल आणि नॉन स्ट्राईकला प्रत्येक षटकारांसाठी या ठिकाणी प्रकाश राठोड 1001 रुपयांचं पारितोषिक आहे ते उमेश जाधव यांच्याकडून. रवी पटोले नॉन स्ट्राईकला उभा असेल. आपण पाहतो की प्रकाश राठोडच्या प्रत्येक षटकारास 1001 रुपयांचं पारितोषिक उमेश जाधव यांनी कळवलेलं आहे. पहिलं शैलेंद्रला आपण पाहतो की पहिलं षटक टाकण्यासाठी फटका ताबडतोब केला होता. रूम बनवला तिथे गॅप शोधला. डीप मिड विकेटला चेंडू अगदी सीमारेषा पार. प्रकाश राठोडच्या बॅट मधून चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. की एष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो तिथे असतील मिनिल पानसरे अर्थात जॉन्टी रोड्स यांना भरलं जातं आणि त्यानंतर आपण पाहतो त्यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी प्रत्येक झेलसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक सरबर्डी विजयजी भागवत सर आणि हर्षल वाडे यांच्याकडून असणार आहे. एक मोठी संधी आहे. आपण पाहतो इथे फलंदाजांना सुद्धा इथे एक मोठी संधी येते. त्याचबरोबर आपण पाहतो एष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो ते असतील जॉन्टी रोड्स अर्थात मिलिंद पानसरे सर यांना सुद्धा पारितोषिक येत आहे. झेल टिपल्यानंतर 1001 रुपयांचं पारितोषिक विजयजी भागवत आणि हर्षल वाडे यांनी कळवलेलं आहे. आणि त्यानंतर प्रत्येक षटकारांसाठी प्रकाश राठोडच्या उमेश जाधव यांनी कळवलं 1001 रुपयांचं पारितोषिक. पाहूयात गोलंदाज तयार शैलेंद्र. ओहो उंच हवेमध्ये चेंडू होता. लांबी मिळणार की काय उंची होती तिथे परंतु टिपला झेल आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. बाद धक्का क्रमांक पहिला. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. स्ट्राईक वरती रवी पटोले. स्ट्राईक वरती आपण पाहतो तिथे फुल टॉसचा चेंडू होता. हलक्या तर खेळलेला सुंदर तडका. माझ्या मते पहिला चेंडू तिथे खेळलाय. एक धाव निश्चित मिळालेला आणि एका धाबीच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती आपण पाहतो धाबा असतील 5 धाबा धोपलकावरती असताना एक स्ट्राईक घेतल्यानंतर आपण पाहतो की स्ट्राईक वरती अरबी अर्थात राहुल विश्वकर्माला आपण पाहतो. गुडघा टेकत खेळणारा सुंदर तडका होता. डीप स्क्वेअर मध्ये एक धाव मिळेल आणि एका धाब्याच्या मदतीनं पुन्हा वाढ होते. धोपलकावरती 6 धाबा इथे पूर्ण होत आहेत. एक धाबा गोळा करण्याचा प्रयत्न सातत्याने आपल्याला इथे फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि त्यानंतर जय पटेलच्या प्रत्येक विकेटसाठी मला वाटतं या ठिकाणी हर्षल वाडे यांनी कळवलं 1001 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे पहा मित्रांनो आपण पाहतो की ग्रँड फिनाले महाअंतिम दिवस या दिवसामध्ये इथे सर्वांसाठी म्हणजे सर्व खेळाडूंसाठी या ठिकाणी मला वाटतं की बक्षिसांची हैरत होताना पाहायला मिळते. एक सातत्यानं आपण पाहतो इथे प्रेक्षक मंडळी खेळाडूंसाठी इथे बक्षीस लावतायत. परंतु त्या बक्षीस किती आहे किती नाही याच्याकडे तुम्ही पाहू नका. कारण की आपण पाहतो की तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नेत्रदीपक खेळ साकारत प्रेक्षक मंडळींची बडे जिंकायचे आहेत. यांच्याकडे आपण थोडंसं लक्ष द्या.
पाहूयात गुडघा टेकत करणारा सुंदर धडाका होता तिथे. आरबीच्या बॅट मधून आलेला एक धाव आणि एका धाबेच्या मदतीनं पुन्हा वाढ होते धावपलकावरती धाबा 8. 2 संघामध्ये पडली गाठ. धावपलकावरती धाबा 8 आणि येणाऱ्या काळामध्ये कोड अशी लावणार वाट. पाहूयात धावपलकावरती धाबा आहेत 8. बॅटफूट पर्यंतचा चेंडू होता. सुंदर फटका मैदानाच्या मध्ये खेळतो. त्यानंतर शॉट लॉंग ऑफ मध्ये चांगला चेंडू कव्हर करत एक धाव ते निश्चित मिळेल. एका धाबीच्या मदतीने होते वाढ. धावपलकावरती धावा 9. षटकाची होते समाप्ती. 2 षटकानंतर धावपलकावरती 9 धावा इथे बनवल्यात. एक गडी बाद असताना गोपाल सारडा. गोपाल कोण सारडा? आपण पाहतो की तिसरं छडे टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस्थ होत आहेत. गोपालला आपण पाहतोय स्ट्राईक वरती असेल रवी. हलक्या त्याने खेळायला एक सुंदर तडका होता परंतु एक धाव तिथे निश्चित मिळेल. चांगला चेंडू कव्हर केला आणि त्यानंतर फेकी सुद्धा ताबडतोब येते. एका धाबेच्या मदतीने होते वाढ आणि धावपलकावरती धाबा असतील 10. दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचला धावपलक. तर अजूनही आपण पाहतो की शेवटचे काही 35 चेंडू शिल्लक असतील आणि साबडा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. अजूनही 60 धाबा म्हणजे 62 धाबा अजून बनवायच्या आहेत. 35 चेंडू 62 धाब्यांची गरज असताना पुढे सरसावत येत मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु मुख्य पंच कळवत आहेत वाईड चेंडू अवंतर धाबे येईल आणि अवंतर धाबेच्या मदतीने वाढ होती. डबल एक्का 11 धाबा धावपलकावरती असताना आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये एक्झिबिशन मॅच खेळत असताना इथे एक महत्वपूर्ण सामना देवगड टायटन्स विरोधामध्ये WSPL ओनर चॅम्पियन म्हणजे कुठेतरी आपण पाहतो की ज्या संघ WSPL मध्ये चॅम्पियन झाला होता आणि त्यानंतर आपण पाहतो की एक चांगली तगडी झुंज जाते ते देवगड टायटन्स हा संघ देतोय. म्हणजे एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पहा. परंतु चुकीचं रूपांतर होत 2 धाबेचा मैदानाच्या आतमध्ये झालेला प्रयत्न आणि तो 2 धाबा तिथे सक्सेस होत आहेत. म्हणजे 2 धाबेच्या मदतीने होते वाढ आणि धावपलकावरती गुणलेखक कळवत आहेत आमचे मुक्तेश्वर फडतरे 12 धाबा एक गडी बाद असताना. आपण पाहतो की स्ट्राईक वरती मैदानाच्या आतमध्ये शांत सेमी खेळी साकारत आहेत. राहुल विश्वकर्मा अर्थात आरवी. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो बॉलर गोपाल यांचा त्यानंतर एक सुंदर फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु पाहूया मला वाटतं की डोळ्यावरती ऊन पडला असेल. डोळ्यावरती त्यांचे क्रीन पडलं उन्हाचं आणि त्यानंतर क्रीन पडल्यानंतर तिथे मला वाटतं झेल सोडलं तिथे आणि चौकार येतोय आणि चौकाराच्या संख्येत होते बाड. धोपलकावरती धाबा 16 धाबा आहेत. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका. परफेक्ट मिडल केला होता. त्यानंतर आपण पाहतो इथे काही चेंडू मैदानाच्या मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता परंतु बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी असा तडाखा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि त्यानंतर चौकार 4 धाबा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका. त्यानंतर आपण पाहतो की बॅक फूट वरती आहेत फ्रंट फूट वरती आहेत मोठा फटका खेळायचा प्रयत्न आणि त्यानंतर आपण पाहतो इथे डिफाईन लेग मध्ये येतोय सनसरीत बॅक टू बॅक लगातार तिसरा चौकार 4 धाब्यांसाठी. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका.
24 धावा धोपलकावरती असताना 2 षटकांचा खेळ संपला आणि त्यानंतर एक फलंदाज इथे बाद आहे. शेवटच्या आपण पाहतो की 30 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी बनवायच्यात अजूनही 30 चेंडू 48 धावेची आवश्यकता असताना आपण पाहतो इथे तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती अंगद पाटील आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. गोलंदाज तयार. फुलटॉपचा चेंडू होता. सुरेख फटका मैदानामध्ये डेंजर झोन मध्ये असेल रवी, परंतु आपण पाहतोय ते रवी पटोले चित्त्याची चपळे मैदानामध्ये पाहायला मिळते आणि त्यानंतर एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या सह्यानं धोपलकावरती होते बाद. धोपलकावरती 25 धाबा. हो इथे फाबिया सुरेख फटका होता. ताबडतोब फटका खेळला होता. त्यानंतर टिपला झेल आणि फलंदाज राहुल विश्वकर्मा बॅक टू द पॅव्हिलियन बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी. आपण पाहतो की नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बुकेश चोबे दाखल होत आहेत. बघूयात कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतील आणि त्यानंतर बुकेश चोबे यांच्या प्रत्येक षटकारांसाठी घनश्याम शर्मा यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. बॅटची एज होती ते. आपण पाहतो की एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्यानंतर एका धावेच्या मदतीने होते बाद. इस्टनच्या पाठीमागे आपण थोडीशी चूक आपल्याला पाहायला मिळाली. झेल सुटला तिथे आणि एका धाबेच्या मदतीने होईल बाद. धोपलकावरती धाबा असतील 26 धाबा. अंगद पाटीलला आपण पाहतो की हलक्या हाताने खेळायला पुन्हा एकदा सुंदर फटका होता तिथे. परफेक्ट ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर केला होता, परंतु एका धाबेच्या मदतीने होते बाद. आणि धोपलकावरती धाबा 27 धाबा. 27 लॉस ऑफ द 2 विकेट अर्थात 27 धाबा इथे ओडर चॅम्पियन्स या संघानं बनवलेला आहे. एका धावेच्या मदतीनं वाढ होते आणि त्यानंतर 28 धाबा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळायला एक सुंदर फटका होता. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला फक्त डोलवून दिलं तिथे आणि शॉर्ट मिड विकेट मध्ये चांगलं चेंडू कव्हर करत असताना षटकाची होते समाप्ती आणि 4 षटकानंतर धोपलकावरती धाबा बनवल्या इथे 29 धाबा. शेवटचे 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. इथून पुढे धाबा. 24 चेंडू 43 धाब्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलेलं आहे. परंतु आता इथून पुढे कशा प्रकारे पार करणार आहेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल. परंतु कोण एक्झिबिशन हा सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकणार. देवगड टायटन्स विरोधामध्ये WSPL ओनर चॅम्पियन. परंतु या एक्झिबिशन सामन्याचा कोण ठरेल चॅम्पियन हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. परंतु ज्यावेळेस WSPL ही स्पर्धा झाली त्यामध्ये ओनर चॅम्पियन तिथे ठरला होता. त्यानंतर एक सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये ताबडतोब फटका खेळत डीप लॉंग लेग फोडलाय आणि सनसरी चौकार येईल 4 धावेंसाठी. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन YKS यांचा सनसनीत चौका.
पुन्हा फुल टॉसचा चेंडू होता. सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये रवी पटोलेने खेळला आणि त्यानंतर डीप मिड विकेट मध्ये खेळाडू तैनात होता. एक चांगली धाव घेतली जाते. एका धाबीच्या मदतीनं वाढ होईल आणि धावपलकावरती धाबा 34 धाबा. अजूनही काही चेंडू शिल्लक असताना 38 धाबीची आवश्यकता आहे. आपण पाहतो की दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती मुख्य चोबे मुख्य चोबे यांच्या प्रत्येक षटकारांसाठी घनश्याम शर्मा यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि त्यानंतर आपण पाहतो इथे फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. एक्झिबिशन नाही ना. एलिमिनेटर विनर आणि क्वालिफायर वन चालूच आहे. क्रॉसला बॉल होते ना. पुढील सामन्याचा आपण नाणेफेक या ठिकाणी संपन्न करत आहोत. लोहगड लायन्स विरोधामध्ये राजगड रायडर्स. दोनही संघाच्या संघटकाला विनंती करतो की नाणेफेकीसाठी आपण आता टॉस बॉक्स मध्ये या. पुढील सामन्याचा आपण या ठिकाणी नाणेफेकचा गोल संपन्न करत आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभय सिंगला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत आणि त्यानंतर अभय सिंग पाहूयात. अभय सिंग सुद्धा एक लाजबाब खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळत असतात तिथे. मोठमोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय बाहेर असणारे अभय सिंग, परंतु आपण पाहतो की त्याला साथ देणारे डाव स्ट्राईकला उभा आहेत रवी पटोले आणि गोलंदाज ट्रॅक वरती असंग्राम. पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संग्रामचा पहिला चेंडू होता परफेक्ट पाणी करत. आपण पाहतो की डीप लॉंगअप मध्ये खेळलेला सुंदर तडका. एक धाव निश्चित मिळेल आणि एका धाबेच्या मदतीने होते वाढ. आपण पाहतो आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपत असताना धावपलकावरती इथे बनवल्या 35 धाबा. संग्रामचा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये रवी पटोलेसाठी असणार आहे. रवी पटोले पाहूयात कशा प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये असेल. आतापर्यंत शांतसही बी खेळी साकारण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर ठेवलेला आहे. पुढे सरसाव ते स्टेप आउट झालं होतं तिथे आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला. एका धाबीच्या मदतीने होईल वाढ आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय त्या 36 धाबा इथं बनवलेल्या आहेत. ओडर चॅम्पियन संघाड. हो इथे पाहतो काय प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये एस्टेनच्या पाठीमागे पाहायला मिळाला. मला वाटतं तिथे मिलिंद पानसरे सरांचा एक लाजवाब फल मैदानाच्या आतमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतो की थोडंसं अपयशी ठरतो आणि त्यानंतर षटकाची होती समाप्ती. 5 षटकानंतर 36 धावा. शेवटच्या 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे अजूनही 36 धावा. 36-72. 18 चेंडू 36 धाब्यांची गरज असताना मला वाटतं की बॉल टू 2 धावा तुम्हाला घ्यायच्या आहेत. म्हणजे इथे सातत्यपूर्ण आणि प्रयत्नशील अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. पुढील सामन्याचा नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. लोहगड लायन्स. मला वाटतं प्रफुल्ल शिंगारे सर आलेले आहेत. कुठेत? ओके. आकाश गाडे सर नाणेफेकीसाठी आपण आता टॉस बॉक्स मध्ये या. पुढील सामन्याचा नाणेफेक करतोय आणि त्यानंतर राजगड रायडर संघाचे संघटक आलेले आहेत. गणेश बाबिस्कर गोलंदाज ट्रॅक वरती दाखल होत आहे. 6वं षटक टाकण्यासाठी शेवटच्या 18 चेंडू 36 धाब्यांची आवश्यकता असताना अभय सिंग स्ट्राईक वरती आहेत. बोटा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाहीये. गुडले स्पॉट वरती चेंडू पडला आणि थेट उसळी घेतलेली चेंडूला. एक भन्नाट वेगाचा चेंडू इथे गणेश बाविस्करचा पाहायला मिळतोय. लाजबाब चेंडू बनावा लागेल. शेवटचे आहेत 17 चेंडू 36 धाब्यांची गरज.
उंच उंच हवेमध्ये होते चेंडू आणि त्यानंतर आपण पाहतो चेंडूच्या खाली खेळाडू असेल होणार की काय झेल प्रयत्न जरूर होता तिथे परंतु पाहूया 2 धाबेचा प्रयत्न जरूर केलाय झेल ड्रॉप होतोय आणि 2 धाबेच्या मदतीने होते बाद धावपलकावरती 38 धावा शेवटची आपण पाहतो की 16 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी बरोबरच्या 34 धाबा 16 चेंडू 34 धाबा अजूनही आपण पाहतो की अवघड असं काही नाहीये केलं तर सर्व सोपं आहे परंतु नाही केलं तर काहीच नाहीये त्यासाठी तुम्हाला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर करावं लागतील ज्यावेळेस आपण पाहतो की संकट येत असतं संकटाला सामोरं जाण्याची एक मोठी ताकद तुम्ही ठेवा आणि ती ताकद मैदानाच्या आतमध्ये निर्माण करा फुल टॉसचा चेंडू होता आणि त्यानंतर एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय काय कमालीचा झेल टिपत इथे फलंदाज कोसळतोय अभय सिंग बॅक टू द पॅव्हिलियन क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी घाबरला मला घाबरला थँक्यू टायटन्स मॅच मध्ये मला वाटतं की अनिल पांडे त्या सामन्याचा हिरो ठरला होता आणि एक लाजवाब झेल मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आपण पाहतो की हिरो ज्यावेळेस हिरो बनण्याची संधी हो इथे पाहतो पहिला चेंडूवरती आबा गाडे मला वाटतं की बाद होत आहेत 0वरती बाद बॅक टू द पॅव्हिलियन क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी घाबरला मला घाबरला आपण पाहतो की हिरो बनण्याची संधी मला वाटते की ज्यावेळेस आपल्यामध्ये येत असते आपल्याकडे येत असते त्यावेळेस कुठेतरी स्वतःला सिद्ध करत आपण पाहतो की मोठमोठे फटके खेळत आपल्यावरती विश्वास ठेवत त्या मोठी फटकेवाले आपण करत असतो आणि त्यानंतर हिरो बनण्याची संधी त्यावेळेस प्राप्त होत असते निर्माण होत असते त्यासाठी आक्रमकता धारण अशी फलंदाजी करावं लागते म्हणजे स्वतःला कुठेतरी लढावं लागत असेल आणि त्यानंतर आलेल्या संधीचं सोड करायचं परंतु आपण पाहतो निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय सामन्याचं इक्वेशन बदलतंय आकाश गाडे सर नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये या 13 चेंडू 34 धावा आपण पाहतो की सामना होता कुठे नाही कुठे परंतु आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये काही घोडार डावखुरी हाताचा फलंदाज स्ट्राईक वरती असेल सुधीर पवारची खेळी मैदानाच्या आतमध्ये आपण कालच्या क्षेत्रामध्ये पाहिली एक ताबडतोब फटके खेळत मला वाटतं की आता वाईट चेंडू मुख्यपंचांनी घोषित केलाय सुधीर पवारला मला वाटतं की आता एक मोठी फटके तुम्हाला इथे खेळावं लागतील षटकारा चौकाराची आतिषबाजी करावं लागणार आहे 13 चेंडू 33 धाबींची गरज असताना म्हणजे अजूनही समीकरण असं अवघड बनता येणार नाही कारण की क्रिकेटमध्ये कधी काही होईल हे सांगू शकणार नाही हो सुधीर पवारचा एक मोठा ब्लास्ट आणि थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर वाघाची दाण फोडला फार सेट ऑन फायर षटकार फटका सौद्वादार हा गेला षटकार कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्व मान्य सोमनाथ बापू कटके यांचा धन्यवाद. 6व्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती एक मोठा ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळाला सुधीर पवार सरांच्या बॅट मधून सामन्याचं इक्वेशन बदलून टाकलं शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्या 27 धावा स्ट्राईक वरती आपण पाहतो की रवी पटोले सर आहेत आणि 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती शैलेंद्रला तिथे मार्गस्थ केला आणि शैलेंद्र पाहूयात कशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणार आहेत बॅटची एज होती तिथे फर्स्ट स्लिपचा खेळाडू तैनात असताना एक धाव तिथे घेतली आणि एका धाबेच्या मदतीनं पुन्हा बाद 11 चेंडू 32 धाबेची गरज असताना सॉरी माफ करा 26 धाबा आपण पाहतो की माझ्या मते सलामीला आलेला तिथे सलामीला नसेल परंतु वन डाऊनला असेल रवी पटोले मला वाटतं रिटायर होत तिथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत पुनियाजी 11 चेंडू 26 धाबींची गरज असताना आपण पाहतो की पुनियाजी एक उंचपुरा एक मोठा ताकदवान फलंदाज
परंतु फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची असेल. एक सिंगल घेतलं तर स्ट्राईक वरती सुधीर पवार. ओहो, सुधीर पवारचा एक पुन्हा मोठा ब्लास्ट होता. उंची मिळाली होती, लांबी मिळणार नाहीये. आणि त्यानंतर आपण पाहतो अखूट टप्पा पडत, मला वाटतं या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर खेळाडूच्या हातामध्ये जाऊन विसवला चेंडू. सीमारेषा लगत अडवलाय. 2 धाबा मिळतील आणि 2 धाबीच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती धाबा असतील 48 धाबा. शेवटचे आपण पाहतो 10 चेंडू आणि बडवायच्या 24 धाबा. हो, कॉट शिकार आणि ते मिलिंद पानसरे, मला वाटतं की त्यांनी झेल टिपलेला आहे. 1001 रुपयांचं पारितोषिक खऱ्या अर्थानं आपण पाहतो इथे विजय भागवत सर आणि हर्षल वाडी यांच्याकडून ते पारितोषिक होतं. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. नाणेफेकचा कोल आपण संपन्न करत आहोत. पुढील सामन्याचा लोहगड लायन्स विरोधामध्ये राजगड रायडर्स या 2 संघामध्ये. टॉस का बॉस नाना आकाश याकडून जमेडीकडे आणि टॉस का बॉस. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि त्यानंतर 8 चेंडू शिल्लक आहेत. 24 धाब्यांची आवश्यकता. 8 चेंडू 24 धाबा. पुन्हा आपण पाहतोय त्या एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळताना गोलंदाज, एक लाजबाब गोलंदाजी बनावं लागेल शैलेंद्र यांची. आतापर्यंत अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत लाजबाब गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळाला. गती परिवर्तन करत टाकणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर लोहगड लायन्सच्या संघानं नाणेफेकचा कोल जिंकला आणि आम्ही प्रथमतः फलंदाजी करू. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय राजगड रायडर्सच्या संघाला. आणि त्यानंतर आपण पाहतो की एक्झिबिशन सामना संपल्यानंतर राजगड रायडर संघाला विनंती राहील की आपले 11 शिलेदार घेऊन एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. हा सामना संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये ऑन असणारा सामना संपला ना की तुम्ही लगेच मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. राजगड रायडर संघ शेवटचे मला वाटतं की 7 षटकानंतर धपलकावरती बनवल्यात 48 धाबा. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी बडवायच्या तिथून पुढे अजूनही 24 धाबा. सॉरी 49 धाबा धोपलकावरती असतील. शेवटचे 6 चेंडू 23 धाब्यांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे सौरभ सुबडला आपण आता इथून पुढे पाहत आहोत. एक चौकार ठोकत आउट झाला तिथे प्रसाद सातव. नाही चांगला कॅच घेतला चांगला. हा 6 चेंडू 23 धाब्यांची आवश्यकता असताना आपण पाहतो अंतिम षटक टाकण्यासाठी संजय कामटे अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती. हो, सौरभ सुबड आपण पाहतो की बॅक फुट वरती आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु त्यानंतर आपण पाहतो की पुन्हा एकदा एक सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला होता. एक धाव घेतली आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतो वाढ होते धपलकावरती. शेवटचे आपण पाहतो की 50 धाबा. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू 22 धाबा. आपण पाहतो की पुढील सामना 3:15 करेक्ट चालू करणार आहोत. आता 2:57 झाले बापू. करेक्ट राजगड रायडर संघ
तुम्ही मैदानाच्या आतमध्ये 3:15 बिंटन आपलं संपूर्ण तिथं सतरक्षण लागलं पाहिजे याची नोंद घ्या. म्हणजे आपण 5 मिनिटं अगोदरच मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. 3:10 मिनिटांना मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. 5 मिनिटात आपलं संपूर्ण सतरक्षण सजेल आणि तिथून पुढे सामन्याला सुरुवात होईल. शेवटचे एक चेंडू त्याच बरोबरीत आपण पाहतो इथे सामना जिंकलाय WSPL ओडर चॅम्पियन या संघानं. एक्झिबिशनचा हा पहिला सामना WSPL ओनर चॅम्पियन हा इथे विजयी संपादन करतोय. जिंकलेल्या संघाचं स्वागत देवगड टायटन्स इथे विजयी संपादन करतायत. जिंकलेल्या संघाचं स्वागत, पराभूत संघाचा आभार आणि दोन्ही संघाला पुढील वाटचाली शुभेच्छा आणि सदिच्छा. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, धन्यवाद.